शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकारला जाग यावी म्हणून अमोल कोल्हेंनी आक्रोश मोर्चा काढला। 27 डिसेंबरपासून हा मोर्चा सुरू झाला। या 4 दिवसात सरकारवर सडकून टीका करण्यात आली। आजच्या समारोपाच्या भाषणातही सरकारवर चौफेर टीकास्त्र डागलं गेलं। कोल्हेंची बोजरी टीका, सुप्रिया सुळेंची शेलक्या भाषेतले आरोप, पण राऊतांनी तर थेट नक्कल करत आरोपांची टोपी उडवली आहे। कशी ते पाहूयात। जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा होतो तेव्हा घाईघाईने दिल्लीचं दार ठोठावता येतं। मग आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला दिल्लीची वाट का दिसत नाही? काय झालं तरी तुम्हाला पाडणार। हवा बहुत तेज चल रहा है अजितराव। टोपी उड़ जाएगी, टोपी उड़ जाएगी। 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा। असू दे ना, आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो। या प्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे, बोलू नये त्यापेक्षा वेशा परवडला पाहिजे। तू काळजीच करू नको, तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव। ते बेईमान झाले नाही म्हणून त्यांना पाडणार। शेतकरी आक्रोश मोर्चात सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांचा आवाज घुमला। पुण्यात शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता झाली। यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात या मवियातील नेत्यांनी हजेरी लावली। आधी अमोल कोल्हेंनी तोफ डागली। 7 डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी झाली। आज 23वा दिवस आहे। या 23 दिवसात महाराष्ट्र सरकारमधल्या एकाही प्रमुख नेत्यानं केंद्राला नजरेला नजर भिडवून का आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याची नासाडी करताय, का आमच्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवताय हा सवाल विचारण्याचं धारिष्ठ दाखवलं नाही। आणि म्हणून हा आक्रोश मोर्चा काढावा लागतो। का महाराष्ट्रातले नेते हा प्रश्न विचारत नाही जे आज सत्तेत बसलेत? म्हणजे जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे घाईघाईने दिल्लीचं विमान पकडता येतं। जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा होतो तेव्हा घाईघाईने दिल्लीचं दार ठोठावता येतं। मग आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला दिल्लीची वाट का दिसत नाही हा कळीचा मुद्दा आहे। सरकारला मात्र फक्त जाहिरातबाजीमध्ये इंटरेस्ट आहे। सगळा पैसा हा जाहिरातीवर खर्च करायचा आहे, सगळा पैसा हा उद्योगपतींचं भलं करायचंय। आणि हे असं करत असताना अनेकांनी प्रश्न विचारला, का संघर्ष करताय, कशासाठी? जेव्हा प्रत्येक जण टीका करायला लागला, अनेकांनी अनेक वेगवेगळी टीका केली। त्या टीकेविषयी फार काही बोलणार नाही, पण आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची एक शिकवण होती राऊत साहेब। 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा। मग सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला। सोलापूरला म्हणतात बाई काहीतरी कढीपत्त्याची, आता आठवे ना मला। हा 1 रुपया कढीपत्ता, सरकार झालं बेपत्ता। परवा मी इंदापूरमध्ये ऐकलंय, खरंच आहे। आणि नंतर आले ते ठाकरे गटाचे संजय राऊत। संजय राऊतांनी आपल्या शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जुन्नर पासून एक मोर्चा काढला सुप्रिया ताईच्या नेतृत्वाखाली। त्याच्या आधी मी एक वक्तव्य ऐकलं अमोलजी, काय झालं तरी तुम्हाला पाडणार। आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल का अमोल? आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल। हवा बहुत तेज चल रहा है अजितराव। टोपी उड़ जाएगी, टोपी उड़ जाएगी। नरेंद्र मोदींनी हे विकलं, ते विकलं, ते विकलं, देश विकला, पण त्याने काही गोष्टी खरेदी सुद्धा केल्या नाही। त्याने कोर्ट खरेदी केलं, त्याने इलेक्शन कमिशन खरेदी केलं, त्याने महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार खरेदी केले। त्याच्यामुळे हे विसरू नका की काही विकलं पण काही खरेदी पण केलाय
आणि जे खरेदी केले त्याच्यावर तो राज्य करतो आहे. आपण मगाशी काय म्हणालात? मशीन. अरे ईव्हीएम नसेल तर भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत पण जिंकणार नाही, नगरपालिका पण जिंकणार नाही. हे जे 400 पार, 300 पार, काय 350 पार, ही सगळी ईव्हीएमची ताकद आहे. आमची महाविकास आघाडी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे आणि भारतीय जनता पक्षाची युती फक्त ईव्हीएम बरोबर आहे, बस, बाकी काय नाही. शेतकरी संघर्ष यात्रेची सांगता झाली तीही अशी, आणि यात टार्गेटवर होते ते फक्त आणि फक्त अजित पवार. जयदीप भगत सह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.